फास्ट ट्रॅक तुम्ही म्हणताय, कोर्टात विषय गेला तो दोनदा हा माणूस बाहेर आलेला आहे. मग उद्या जाऊन खरंच त्याला तिथं त्याच्यावर कारवाई होईल नाही तर निकाल लागेल हे कशावरनं? आधी पहिला शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे. आपण नजीकच्या काळामध्ये या राज्यामध्ये जर बघितलं तो 2026 एप्रिलमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हे तिथं बलात्कार झालेला आपण सगळ्यांनी बीडमध्ये बघितला. जानेवारी 26 मध्ये बदलापूरची घटना बघितली. एप्रिल 26 मध्ये बारामतीमध्ये सुद्धा एका 10 वर्षाच्या मुलीवर तिथं लैंगिक शोषण झालेलं बघितलं. आज आपल्या राज्यामध्ये दिवसाला 24 बलात्कार या घटना तिथं घडत आहेत. म्हणजे तासाला एक घटना घडत आहे. 50,000 महिलांच्या बाबतीत अत्याचार झालेले गुन्हे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये जी काही कायदा व सुव्यवस्था पाहिजे, ज्या पद्धतीची पाहिजे, दुर्दैवाने ती त्या ठिकाणी दिसत नाही. कुठं ना कुठंतरी काही जे काही क्रिमिनल वृत्तीचे लोक आहेत त्यांना कायद्याची भीती नाही राहिली का अशी शंका आम्हाला वाटते. त्यामुळे इथं आम्ही चर्चा करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दा मांडला. फास्ट ट्रॅक तुम्ही म्हणताय, कोर्टात विषय गेला तो दोनदा हा माणूस बाहेर आलेला आहे. मग उद्या जाऊन खरंच त्याला तिथं त्याच्यावर कारवाई होईल नाही तर निकाल लागेल हे कशावरनं? आता याच्यासाठीच आपल्या सगळ्यांना माहिती असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये लोकांच्या मागणीनुसार शक्ती कायदा आणला गेला होता. आणि तो शक्ती कायदा आणल्यानंतर तो सर्व हाऊसली हा मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. फक्त केंद्र सरकारकडे तो परत एकदा महाराष्ट्राकडे पाठवला का? त्यांना ते नाव उचित वाटलं नाही असं काहीतरी आम्हाला कळलंय. आणि त्याचा जो नंबर आहे तो त्यांना योग्य वाटत नाही. आणि त्याच्यात जे काही कडक कारवाई करा हे आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 21 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे, 21 दिवसामध्ये कारवाई लागली पाहिजे. त्याच्याचबरोबर जे काही आपले ऑनलाईन जे काही कलम असतात त्याच्याबद्दल सुद्धा काही कडक गोष्टी केल्या होत्या. पण आम्हाला असं कळालं की केंद्र सरकारचं मत आलं. एवढं कडक केल्यानंतर खरंच तुमचा तपास होईल का अशी शंका तिथं व्यक्त केली. परत तो कायदा खाली आलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक दिवसीय कुठेतरी अधिवेशन सरकारकडनं घेण्याची भूमिका मांडली जाते. कुठल्या तरी एका केंद्रातल्या पार्लमेंटमध्ये जो डिलिमिटेशन कायदा हा खाली झाला त्याच्या बाबतीत मला एक म्हणणं आहे की ते नंतर ठेवा. आधी पहिला शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे. आणि त्यातून असा कायदा बनवा ही आमची मागणी आहेच. पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता. कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची या आजच्या दिवशी लोकांची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मागणी आहे.